मित्रांनो, स्वागत आहे आपलं PMB स्पर्धा परीक्षेमध्ये। आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आणि स्रोत। आयोगाने आतापर्यंत या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न विचारले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे बघणार आहोत। याविषयी आपण पहिला भाग अपलोड केलेला आहे, तो बघितला नसेल तर बघून घ्या। हा आपला सेकंड पार्ट आहे। चला तर आजचा पहिला प्रश्न सुरू करूयात। प्रश्न क्रमांक पहिला, स्वातंत्र्यपूर्व काळात राज्यकर्त्यांनी भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे सांगितले होते, कारण? तर पहिलं स्टेटमेंट आहे, भारतीय समाज समतेवर आधारलेला नव्हता। विधान 2, परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता। विधान 3, जातीव्यवस्थेचे भारतीय समाज जीवन खंडित झाले होते। तर याच्यामध्ये पर्यायी उत्तरे 1 मध्ये आहे विधान 1 व 2 बरोबर आणि 3 चूक। विधान 2 मध्ये आहे 1 व 3 बरोबर आणि 2 चूक। विधान 3 मध्ये आहे तिन्ही विधाने बरोबर आहे आणि विधान 4 मध्ये आहे तिन्ही विधाने चूक आहे। तर याची योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, तिन्ही विधाने बरोबर आहे। दुसरा आहे 15 ऑगस्ट 1943 पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा 1935 अंतर्गत टिंबटिंब भाग विभाग कलमे टिंबटिंब आणि टिंबटिंब परिशिष्ट होते। म्हणजे आपल्याला 15 ऑगस्ट 1943 पर्यंत आणि 1935च्या अंतर्गत कायद्यामध्ये किती विभाग, किती कलमे आणि किती परिशिष्ट आहे असा प्रश्न आहे। तर याच्यामध्ये ऑप्शन आहे 15, 325 आणि 12। ऑप्शन 2 मध्ये आहे 14, 321 आणि 10। ऑप्शन 3 मध्ये आहे 16, 320 आणि 80। ऑप्शन 4 मध्ये आहे 17, 324 आणि 9। तर याची योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, 14, 321 आणि 10। म्हणजेच 1935 अंतर्गत 14 भाग म्हणजे विभाग होते, 321 कलमे आणि 10 परिशिष्ट होते। प्रश्न क्रमांक तिसरा आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? 1, 1909 चा कायदा निर्वाचन तत्व। 2, 1919 चा कायदा प्रांतिक स्वायत्तता। 3, 1935 चा कायदा प्रांतासाठी द्विदल राज्य पद्धती आणि 4, 1947 चा कायदा जबाबदार शासन पद्धती। तर यामध्ये योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 1947 चा कायदा हा जबाबदार शासन पद्धती होता। आहे 4, 1935 च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आल्या नाहीत विचारले? 1, भारत मंद रद्द केलं। ब, भारतीय संघराज्य। क, केंद्रातील द्विदल राज्य पद्धती। ड, प्रांतीय स्वायत्तता। आता पर्यायी उत्तरे आहे 1 मध्ये अ फक्त, 2 मध्ये ब आणि क फक्त, 3 मध्ये अ, ब आणि क फक्त आणि 4 मध्ये आहे ड फक्त। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, ब आणि क फक्त। प्रश्न क्रमांक आहे 5, भारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलभूत तत्वे दिसून येतात? अ, दुहेरी शासन व्यवस्था। ब, अधिकारांचे वाटप। क, एकेरी नागरिकत्व। ड आहे द्विगृही कायदेमंडळ। ई आहे स्वतंत्र न्यायमंडळ आणि फ आहे आणीबाणी विषयक तरतुदी। तर याच्यामध्ये पर्यायी उत्तरे दिले आहे 1 मध्ये फक्त अ, ब, क आणि फ। 2 मध्ये आहे फक्त अ, ब, ड आणि ई। 3 मध्ये आहे फक्त क, ड, ई आणि फ आणि 4 मध्ये आहे वरीलपैकी सर्व। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, फक्त अ, ब, ड आणि ई। प्रश्न क्रमांक 6, टिंबटिंब हा संसदीय शासन पद्धतीचा प्रमुख लाभ आहे। 1, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ स्वतंत्रपणे कार्य करतात। 2, त्यामुळे धोरणामध्ये सातत्य राहते आणि ती अधिक कार्यक्षम असते। 3, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला जबाबदार राहते आणि 4, शासनाचा प्रमुख हा निवडणुकीशिवाय बदलला जाऊ शकत नाही। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळास जबाबदार राहते। क्रमांक 7, भारतीय संविधानांची काही मूलभूत वैशिष्ट्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून ठरवण्यात आली आहेत। त्यापैकी पुढीलपैकी कोणते पर्याय योग्य आहेत? ऑप्शन ए, संघराज्य। ऑप्शन बी, धर्मनिरपेक्षता। ऑप्शन क, मुक्त व योग्य निवडणुका। ऑप्शन ड, कायद्याचे राज्य। ऑप्शन ई, न्यायालयीन पुनर्विलोकनाची सत्ता। तर याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आहे 1 मध्ये आहे अ, ब, क, ड आणि ई। 2 मध्ये आहे अ, क, ड। 3 मध्ये आहे अ, ड आणि ई। 4 मध्ये आहे अ, ब, ड आणि ई। तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ, ब, क, ड आणि ई। क्रमांक आहे 8,
धर्मनिरपेक्षतेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारलंय? ऑप्शन 1, धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत संरचनेचा भाग नाही. 2, भारत हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, म्हणजेच असे राज्य जे सर्व धर्मांच्या प्रती तटस्थपणा आणि निष्पक्षपातीचा भाव ठेवते. 3, भारतामध्ये धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा नाही की राज्याच्या धर्माच्या प्रती शत्रुभाव आहे. त्याचा अर्थ असा आहे की राज्याला विविध धर्मामध्ये राहून सुद्धा तटस्थ राहायला हवे. आणि 4, धर्माच्या आधारावर मतदारांना आव्हान करणे धर्मनिरपेक्ष लोकशाहीच्या विरुद्ध आहे. तर यामध्ये योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे हा ऑप्शन आपला चुकलेला आहे. क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या प्रकरणात भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेत संसदेला बदल करता येणार नाही असा निर्णय दिला? ऑप्शन 1, शंकरी प्रसाद विरुद्ध भारत सरकार. 2, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य. 3, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. आणि 4, मिनर्ता मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 10, याच्यामध्ये विधान ये आहे, भारत सरकार कायदा 1935 अनुसार शोषाधिकार केंद्रीय विधिमंडळाकडे होते. आणि त्याचं कारण 2 दिलं आहे. भारत सरकार कायदा 1935 अनुसार संघराज्यीय, प्रांतिक आणि समवर्ती अशा तिन्ही सूचीमध्ये विषयांची विभागणी केली गेली होती. तर यामध्ये ऑप्शन 1 आहे, अ आणि आर दोन्ही बरोबर असून आर हे ईओचे योग्य स्पष्टीकरण आहे. 2, अ आणि आर दोन्ही बरोबर आहे परंतु आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. 3 मध्ये आहे ए बरोबर आहे परंतु आर चूक आहे. आणि 4 मध्ये आहे ए चूक आहे तर आर हे बरोबर आहे. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, ए चूक आहे तर आर बरोबर आहे. 11, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1, 1919चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट हा मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड अहवालावर आधारित होता. 2, 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट नुसार भारतीय विधानमंडळ इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे द्विग्रहात्मक विधिमंडळाच्या रचनेत रूपांतरित झाले. 3, दुहेरी शासन पद्धती 1919च्या कायद्याने लागू करण्यात आली. आणि 4, राज्यघटनेच्या जवळपास 75% भाग हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935चे पुनर्निर्मित रूप आहे असे म्हटले जाऊ शकते. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमार राज्यघटनेकडून स्वीकारले आहे? 1, केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना. 2, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत. 3, प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना. आणि 4, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या निलंबन संबंधीबाबत तरतुदी. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांच्या निलंबन संबंधित तरतुदी आहेत. प्रश्न क्रमांक आहे 13, खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही विचारलंय? ऑप्शन 1, मूलभूत अधिकार. ऑप्शन 2, मार्गदर्शक तत्वे. ऑप्शन 3, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत. आणि ऑप्शन 4, राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. क्रमांक 14, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकून ठेवण्यासाठी घटक राज्यांनी भारतीय संघराज्यात आता टिंब काय केले आहे ते? केंद्राला अधिक अधिकार दिले आहेत. ब, घटक राज्यांना अधिक अधिकार दिले आहे. क, राष्ट्रपतींना अधिक अधिकार दिले आहे. आणि ड, मुख्यमंत्र्यांना अधिक अधिकार दिले आहे. तर कोणते विधान बरोबर आहे ते ओळखायचं आपल्याला. सब ऑप्शनमध्ये आहे अ1 मध्ये फक्त अ, 2 मध्ये ब फक्त, 3 मध्ये ब आणि क, 4 मध्ये आहे क व ड फक्त. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ फक्त. 15, भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारला आहे? 1, ग्रेट ब्रिटन. 2, फ्रान्स. 3, आयर्लंड. आणि 4, अमेरिका. तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, अमेरिका. प्रश्न क्रमांक 16, खालील विधाने विचारात घ्या. अ, 1935च्या कायद्यानुसार उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब, अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यपालाकडे देण्यात आले आहे. क, कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहे. आणि वरील कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. सब ऑप्शन 1 मध्ये अ आणि ब, सब ऑप्शन 2 मध्ये ब आणि क, ऑप्शन 3 मध्ये अ आणि क, आणि ऑप्शन 4 मध्ये अ, ब आणि क. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1, अ आणि क्रमांक आहे 17, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 मधील खालील तरतुदी विचारात घ्या. ऑप्शन अ मध्ये आहे,
या कायद्याने केवळ मुस्लिमासाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि ॲग्लो इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले. ब. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपवले होते. क. या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणीही मंत्री परिषद नियुक्त केली गेली. ओके, तर पर्यायी उत्तरे आहे विधान 1 मध्ये विधाने अ ब बरोबर आहेत, 2 विधाने ब क बरोबर आहे, 3 विधाने अ क बरोबर आहेत आणि विधाने 4 मध्ये विधाने अ ब क बरोबर आहेत. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 विधाने अ क बरोबर आहेत. 18 खालील विधाने विचारात घ्या. अ. राज्यघटनेतील केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंधे अनुच्छेद म्हणजे कलम 256 आणीबाणी विषयक तरतुदी आणि अनुच्छेद 352, 353 आणि 356 या 1935च्या कायद्याने जे सुचवले होते त्यांच्याशी जुळवणारे आहेत. ब मध्ये आहे राज्यघटनेतील प्रौढ मताधिकार संबंधीच्या तरतुदी देखील 1935च्या कायद्याने जे सुचवले होते त्यांच्याशी जुळणाऱ्या आहेत. तर याच्यामध्ये पर्यायी उत्तर आहे 1 मध्ये विधान अ बरोबर आहे, ब चुकीचे आहे, 2 मध्ये आहे विधान ब बरोबर आहे, अ चुकीचे आहे, 3 मध्ये आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि 4 मध्ये आहे दोन्ही विधाने चुकीचे आहे. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1. 19 केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या राज्यकारांनी टिंबटिंब कडून घेतली आहे. ऑप्शन 1 1909चा कायदा, ऑप्शन 2 1919चा भारत सरकार कायदा, ऑप्शन 3 1935चा भारत सरकारचा कायदा आणि ऑप्शन 4 मध्ये 1947चा भारतीय स्वतंत्र कायदा. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 1920. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 1 संविधानात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची व्याख्या दिलेली नाही. 2 संविधानात मागासवर्गाची व्याख्या दिलेली नाही. 3 संविधानाने ॲग्लो इंडियन समूहाचा अर्थ स्पष्ट केलेला आहे आणि 4 पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला होता. तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. तर मित्रांनो इथे आपले 20 प्रश्न पूर्ण झालेले आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढील